विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं महारोजगार या चॅनलवरती। तर आज आपण पाहणार आहे की जे 10वी पास उमेदवार आहेत तर त्यांच्यासाठी 1104 रिक्त पदांची भरती होणार आहे। तर ते उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत होणार आहे। जे 10वी पास कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी त्यांनी देखील फॉर्म भरू शकतात बघा। तर RCC नॉर्थ ईस्टर्न रेल्वे भरती 2025 बघा, RCC नॉर्थ ईस्टर्न रेल्वे भरती 2025 होणार आहे। तर यामध्ये बघा, उत्तर पूर्व रेल्वे गोरखपूर अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या ह्या एकूण जागा आहेत। तर ह्या जागा 1104 आहेत। रिक्त जागा भरण्यासाठी पदाच्या नुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहे। तर अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने तुम्ही करायचं आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 23 फेब्रुवारी 2025 आहे। त्याचप्रमाणे पदाचे नाव बघा, अप्रेंटिस आहे। पदसंख्या आहे 1104 आहेत। पदसंख्या 1104 आहेत। त्याचप्रमाणे 1104 आहेत। शैक्षणिक पात्रता जी आहे तर ती काय आहे, जाहिरातीमध्ये सांगितलेलं की 10वी पासवरती शैक्षणिक पात्रता आहे। त्याचप्रमाणे अर्ज शुल्क हे फक्त 100 रुपये आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। त्याचप्रमाणे 23 फेब्रुवारी 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे आणि वेबसाईट आहे बघा। तर ती वेबसाईटची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। त्याचप्रमाणे पदसंख्या या 1104 आहेत आणि शैक्षणिक पात्रता आपण बघणार आहे। तर द कॅन्डिडेट शुड हॅव ऑलरेडी पास्ड द प्रिस्क्राइब्ड क्वालिफिकेशन्स ऑफ हाय स्कूल 10th विथ मिनिमम 15% मार्क्स अँड ITI इन नोटिफाईड ट्रेड। म्हणजेच की काय, 10वी पास पाहिजे आणि त्याचप्रमाणे 50% मार्क्स असलेले ITI तुम्ही पात्रताधारक पाहिजे, म्हणजे ITI असणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे 10वीला 50% मार्क हे पडलेले असावे। त्याचप्रमाणे वरील पदाकरिता अर्ज ऑनलाईन सादर करायचे आहे। उमेदवार खाली दिलेल्या लिंकवरून थेट अर्ज करू शकतात। जर लिंक देणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्स, त्याच्यावरून तुम्ही हे करायचं आहे। त्याचप्रमाणे इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाही आणि थोडक्यात नाकारले जाणार नाही। अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल। ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांकही 23 फेब्रुवारी 2025 आहे। अधिक माहितीकरिता कृपया दिलेली ही PDF साठी देखील मी लिंक देणार आहे, ती देखील वाचून घ्या तुम्ही। त्याचप्रमाणे ही जी जाहिरात आहे